सरांनी चांगलं विस्तृतपणे आपल्याला सांगितलेलं आहे की जे 13 ते 19 वर्षाचे वयाचे जे मुलं असतात त्यांना आपण टीनेजर्स असे म्हणतो. ते टीनेजर्स जे मुलं आहेत ते आता आपण पाहतो खूप आक्रमक झालेले आहेत. कारण की आपण घरातसुद्धा आई आणि वडिलांनी थोडंसंसुद्धा त्यांना काही म्हणजे काही बोलायचा जर प्रयत्न केला तर ते मुलगे एकदम ॲग्रेसिव्ह होत आहेत. याला महत्त्वाचे कारण जे आहे मित्रांनो ते म्हणजे आहे हे डिजिटल ॲडिक्शन. या डिजिटल ॲडिक्शनमध्ये मुलं मोबाईलमध्ये एवढे गुंतून जातात की त्यांना तुम्ही जर म्हटलं चला बाबा जेवायची वेळ झाली जेवायला चला तर मुलं एकदम ॲग्रेसिव्ह होत आहेत. याला भरपूर कारणं आहेत, पण याच्यात महत्त्वाचे कारण असं आहे की या 13 ते 19 वर्षांच्या वयामध्ये मुलाचा जो आपल्या मेंदूचा जो विकास असते जो म्हणजे आपल्या निर्णय घ्यायची क्षमता वगैरे जे असते त्याचा विकास पूर्ण झालेला नसतो मेंदूचा. त्यामुळे मुलं योग्य निर्णय घेऊ शकत नाही वेळेवर आणि त्यामुळे ते चिडचिड करतात. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे याच्यामध्ये पुरेशी झोप नाही होत मुलांची. आता जवळपास आपल्या आसपासच्या तुम्ही शाळांचा विचार करा सर्व की या सर्व शाळा सकाळी 7 ते 7:30 ते 8च्या टाईममध्ये आहेत. तर याच्यामध्ये काय होतं की मुलं आपल्या घरी साधारण आपल्या इथं झोपायचा वेळ जो आहे रात्री 11चा आहे प्रत्येकाचा. तो म्हणजे ग्रामीण भागात असो की शहरी भागामध्ये जेवणं वगैरे करून टी व्ही मोबाईल बघत तर कधी 11 ते 12 होतात. त्यामुळे 11 वाजेपर्यंत मुलं झोपतच नाहीत. त्यानंतर सकाळची शाळा असल्यामुळे 7ची त्या मुलांना सकाळी 5:30 नाही तर 6 वाजताच उठावं लागते. याच्यामध्ये ते धावपाळीमध्ये त्यांची पुरेशी झोप होत नाही. या पुरेशी न झोप झाल्यामुळे त्यांच्या हार्मोन्स बदल होतात आणि चिडचिडपणा जास्त अतिरेक होतो. त्यात तिसरी गोष्ट जी आहे की ते परीक्षेचा आणि शाळेचा वाढलेला दबाव, जी स्पर्धा झालेली आहे आता एज्युकेशनची, त्याच्यात स्पर्धा एवढी खतरनाक झालेली आहे की डायरेक्ट मार्क मुलांना जे 90च्या वर जर असला तरच त्याचे पॅरेंट्स खुश होतात. जर त्या मुलांना जर 70 आणि 75-80% जरी मार्क मिळाले तरी त्याचे पॅरेंट्स म्हणतात की अरे हा तू काही कामाचा नाही, तू काय अभ्यास करत नाही, काही नाही, काहीच नाही. तर दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये समजा मुलगा सकाळी 8 वाजता शाळेमध्ये गेला तर तो राहते दुपारी 2 वाजेपर्यंत शाळेमध्ये. लगेच शाळेतून तो घरी आला की लगेच त्याला ट्युशन राहते. ट्युशन झाल्यानंतर त्याला काही अबॅकसचा क्लास राहते. आता तर काही फॅड एवढं खतरनाक झालेलं आहे मित्रांनो की 5व्या वर्गापासून आपल्या दिग्रजसारख्या ठिकाणी जेईचे क्लास चालू झालेले आहेत. जेईचे आणि नीटचे 5व्या वर्गाच्या मुलांना म्हणजे अशी त्यांची खेदाची बाब एवढी आहे की त्या 5व्या वर्गाच्या मुलाला कोणतीच कन्सेप्ट क्लिअर झालेली नसते, परंतु 5व्या वर्गापासूनच जेई नीट ट्रिपल-ईच्या नावाखाली आज क्लासेस झालेले आहेत. ज्यांचा भरपूर दबाव त्यांच्यावर मानसिक दबाव झालेला आहे. याच्यामुळं मुलं खूप चिडचिड करत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळाचा अभाव. मित्रांनो आज आपण बघा शाळेचा तुम्ही घरी जाऊन टाईम टेबल का मुलांचा बरेच पालक मुलांचा टाईम टेबल काय शाळा ते सुद्धा बघत नाहीत. सुरुवात जे पिरियड चालू होऊन जाते सकाळी त्यांचा 8 वाजतापासून तर 2 वाजेपर्यंत कंटिन्यू इंग्रजी, मराठी, विज्ञान, गणित हे कंटिन्यू पिरियड राहतात. पण मित्रांनो 7च्या 7 दिवस एकसुद्धा पिरियड यांचा स्पोर्टचा राहत नाही. आणि या स्पोर्टच्या राहण्यामुळं काय झालेलं आहे की आता जवळपास ग्राउंड नॉमिनेशन झालेल्या मार्गावर आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक एकल कुटुंब पद्धत झालेली आहे. प्रत्येकाच्या घरी 1-1, 2-2च मुलं आहेत. आणि अशी कंडिशन झाली की आपला मुलगा आपण शेजारच्या घरीसुद्धा जाऊ देत नाही खेळायला जातो म्हटलं मुलांना की आपण नाही खेळू नको म्हणते, घरात बस म्हणते. याच्यामुळं काय होतं की मुलांचे जे बॉडीचा विकास जो व्हायला पाहिजे खेळाने स्पोर्टने तो विकास काही परिपूर्ण होत नाही आहे. त्याच्यामुळं या हार्मोन्समुळं त्यांची चिडचिडपणा खूप वाढत आहे. तुम्ही मुलांना बिंदास बाहेर जाऊ द्या, मुलांना खेळू मोबाईल देऊ नका. त्यांना म्हणा तुम्ही बाहेर जाऊन खेळा, सरळ आणा, 1000 रुपयाचा रॅकेट आणा याचं आपल्या बॅडमिंटनचं आणि ते फुलं आणा, बॅडमिंटनचं किट आणा आणि त्या मुलांना 2 मुलं त्यांना म्हणा तुम्ही मित्र जमा कर आणि संध्याकाळी 1 घंटा खेळत बस दरवाजासमोर. त्याला काही मोठं ग्राउंड लागत नाही, काही नाही, काहीच नाही. या छोट्या पद्धतीने बी त्या मुलांचा व्यायाम होतो आणि याच्यामुळं काय ते जे चिडचिडेपणा जे वाढत आहे मोबाईलचं अट्रॅक्शन डिजिटल ॲडिक्शन तर ते सुद्धा कमी होईल. सांगा सर काय. तर निश्चितपणे आपण एकदा माईक घेतो. खरोखरच आपल्याला जसं सरांनीही सांगितलं की मुलं चिडचिडे का होत आहेत याचं आपण कारण शोधा. आणि कारण काही जास्त मोठं नाही, त्याला आपल्याला जे जुन्या काळात जे आपल्याला आपले आजी आजोबा गोष्टी सांगायचे आणि जुने जे आपले खेळ होते मित्रांनो, आपण डाबडुबली खेळलेलो आहे, नदीत 1-1, 2-2 तास पोहलेलो आहे. सर आपल्याला बरेचदा नदीवर आलेलं आहे पाहायला, कुठं गेले ते मग ह्या घरी कुठं गेला. तर ह्या गोष्टी ह्या नैसर्गिक निसर्ग त्याला त्याचा आनंद घेऊ द्या, कुठलंही दडपण देऊ नका. कारण जगामध्ये 10वी फेल झालेले 3 प्राईम मिनिस्टर झालेले आहे सर. मग ह्या सगळ्या गोष्टीचा इतिहास आपण जाणून आहो आणि विकास हा प्रत्येकाचा प्रत्येक स्टेपला होत असतो. बऱ्याच मुलांचा विकास 10वी 12वी नंतर होतो. याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रातील म्हणजे भारत आंदळे आहे सर. भारत आंदळे हे 2-3दा UPSC फेल झाल्यामुळे गावातले लोक त्याला चिडवायचे की हा येडा काय करायला लागला. परंतु प्रत्येकानं आपलं सायकोलॉजी प्रत्येकाची वेगळी आहे. 5 बोटं सारखे नाही, तसे आपल्या मुलांना आपण समजून घ्या आणि काही बॉदरेशन त्यांना देऊ नका. आपल्याला तर 50-55% मार्क होते 10वी 12वीला आणि आपण काय अपेक्षा करायच्या. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळं रसाळ गोमटी. आजचे मुलं शार्प आहे, त्याच्या बुद्धीचा योग्य वापर करा हा संदेश असेल. मुलांना समजून घ्या आणि त्यांच्यावर अतिरिक्त ताण देऊ नका. आपण पाहतो की
थोडं कमी जास्त झालं की मग नैराश्य त्यांच्या मनामध्ये येतं, झोप कमी होणं, मग त्यांची तुलना दुसऱ्यासोबत काहीच करू नका. कारण आणि सर आता उदाहरण आहे, आताच म्हणजे आता जे नीटची जी एक्झाम झाली त्याच्या मित्र आपल्या दिग्रज सारख्या ठिकाणी म्हणजे छोट्या शहरामध्ये 2 मुलांनी डायरेक्ट ते नीटची एक्झाम त्यामध्ये रिझल्ट कमी आल्यामुळे डायरेक्ट आत्महत्या केली मुलांनी. 2 अटेम्प्टमध्ये त्यांना झाली. म्हणजे एवढा वादरेशन झालेला आहे समाजाचं. बरोबर आहे. आणि अपेक्षा एवढ्या वाढलेल्या आहेत कुटुंबाच्या की बा ते मुलं निगेटिव्हिटीमध्ये चालले जात आहेत. आणि या ठिकाणी मला तर वाटते सर की बा मुलांनी पण मला हेच केलं पाहिजे असं काही नाही आहे. विकास हा प्रत्येकाचा होतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आजकाल आपण पाहतो की जर कोचिंग क्लासेस जरी आपण चांगले घेतले तरी देखील आपण कमाई करू शकतो. प्रत्येक क्षेत्र हे आपापल्या याच्यात आहे. जसं पंक्चरवाला महत्त्वाचा आहे, मसालेवाला महत्त्वाचा, किराणा, या सगळ्या गोष्टी. दुसरी गोष्ट तर भाग्यश्री हॉटेलवाल्याचा व्हिडिओ येते बा, सगळे बघत असतील दवारा मटणाचा. तो भाग्यश्री हॉटेलवाल्यानं त्या हॉटेलच्या भरोश्यावर त्याची सायकलची सुद्धा सोय नव्हती, त्याने 50 लाखाची फॉर्च्युनर गाडी घेतली. तो अर्ध्या तासाला 30,000 कमवतो आता. हॉटेल भाग्यश्री यावंच लागते. ह्या सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो. असं आनंदी राहा. क्षेत्र असं नाही की तुम्ही पैसे कमवू शकत नाही, फक्त आपल्याला कष्ट करावं लागतील, इमानदारी करावं लागेल आणि मुलांना दडपण अजिबात कमी द्या. आणि भरपूर क्षेत्र आहे दुनियामध्ये, भरपूर करायसारखं काय आहे, त्याच्यामुळे मुलांकडून जास्त अपेक्षा करू नका. बरोबर आहे. कारण बरोबर आहे, MBBS वाला डॉक्टर असेल तोही डॉक्टर ट्युशनला टाकतो, ट्युशनमध्ये चांगलं करिअर आहे, इतरही करिअर आहे. मुलांना टेन्शन देऊ नका, त्यांचं लाईफ त्यांच्या पद्धतीने जगू द्या. धन्यवाद, थँक्स.